परभणीत शेतकऱ्यांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा। आज परभणी शहरात शेतकऱ्यांनी आपल्या विविध न्याय मागण्यांसाठी महाराणा प्रताप पुतळ्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत भव्य मोर्चा काढला। या मोर्चात शेतकरी आणि महिलांचा मोठा सहभाग होता। शासनाकडे तातडीने निर्णय घेण्याची मागणी करत मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांकडे सुपूर्द करण्यात आले। शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्या। शेतकऱ्यांनी शासनाकडे केलेल्या मुख्य मागण्या: आर्थिक मदत, नुकसानग्रस्त पिकांसाठी हेक्टरी 50,000 रुपये मदत द्यावी, मर्यादा कायम, मदतीसाठी असलेली 3 हेक्टरची मर्यादा कायम ठेवावी, सरसकट कर्जमाफी, कोणतीही अट न ठेवता सर्व शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी त्वरित लागू करावी, पीक विमा, पीक विम्याचे सर्व ट्रिगर लागू करून विम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी, जनावरांना मदत, पूर आणि अतिवृष्टीमुळे मृत्युमुखी पडलेल्या जनावरांचे पंचनामे करून त्यांना तात्काळ आर्थिक मदत देण्यात यावी। आंदोलनातील सहभाग। या आंदोलनाचे नेतृत्व सोनालीताई देशमुख, राष्ट्रीय महिला सरचिटणीस, सेवादल यांनी केले। तसेच शहर जिल्हाध्यक्ष युनुस भैया आणि युवक शहर जिल्हाध्यक्ष अतिश गरुड यांनीही सक्रिय सहभाग नोंदवला। शेतकऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी करत आपल्या समस्यांकडे शासनाचे लक्ष वेधले आणि मागण्यांवर तात्काळ निर्णय घेण्याची मागणी केली। शेतकऱ्यांच्या या मागण्यांवर शासनाने लवकरच सकारात्मक निर्णय घेणे अपेक्षित आहे।